होणारा सामना असेल मुकद्दर त्याच्या विरोधात असेल केसीएस. हॅलो, थोडं लाईटीचं प्रॉब्लेम झालं होतं. वायफाय इंटरनेट आपला गेला होता, त्याच्यामुळे लाईव्ह बंद होती. इथे मात्र चांगला एक चेंडू मात्र टाकला जातोय आतिकच्या माध्यमातून. मॅच चालू आहे केसीएस विरुद्ध मुकद्दर क्रिकेट संघ. या दोन बलाढ्य संघामध्ये मात्र तुम्ही मॅच बघाल लाईव्हच्या माध्यमातून. एक चांगली मॅच मात्र प्रेक्षकांना बघायला भेटेल. एका साईडला असेल केसीएस, यावेळेस एक वेगवान चेंडू मात्र टाकला गेला होता. पंच आमच्याकडे फिरतायत, प्रतीक शिंदे सांगतायत वाईट चेंडू आहे. वाईटच्या रूपाने एक धाव मात्र वाढले जाते. धावसंख्येमध्ये बदल होते, धावसंख्या पोहोचते ती आमचे स्कोर मित्र सांगतायत ओमकार रांजाने 9. यावेळेस एक पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकला गेला आणि धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय. डीजे मास्तर योगेश शिंदे मात्र एक सुंदर गीत त्यांच्या माध्यमातून देखील आपण थोड्या वेळाने ऐकूया. आता सध्या ते आरामात आहेत की 40+ मध्ये ते मॅच खेळत होते. खरं त्यांचं देखील कौतुक करावं लागेल आपल्याला की त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटली. त्याने एक अप्रतिम झेल देखील सुटला गेला त्यांच्याकडनं. मुफीस गोलंदाजीच्या मार्गावरती असेल. युवा गोलंदाज मुफीस यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 11 वरती. एक चांगली गोलंदाजी मात्र बघायला भेटली मुकद्दर संघाची. दुसरं षटक चालू असताना स्कोरबोर्ड मात्र पोहोचला गेलाय फक्त 11 धावांवरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. समोर आव्हान असेल फलंदाज अमोल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत, थोडासा गॅप होता, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आतिकच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते मैदानामध्ये. परंतु 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते 13 वरती. के स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून मॅच पाहू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक मॅच पाहतात त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत असेल. प्रमोद 11 मांडाबॉय चषक 2026 मध्ये परवा 11व्या मध्ये गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज घेतली होती. सोहेलकडे मात्र झेल सुटतोय. निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय. या षटकातला पहिला चेंडू मात्र निर्धाव बघायला भेटतोय. एक हार्ड झेल होता, परंतु चांगला प्रयत्न केला गेला होता सोहेल ह्याच्याकडनं.
यावेळेस पंच फिरतायत मात्र थोडासा खराब चेंडू बघायला भेटतो. वाईट मात्र एक धाव वाढते. एक धावेने धाव संख्या मात्र पोहोचल्या जाते ती 14. थोडासा खराब चेंडू मात्र बघायला भेटला. गोलंदाज यावेळेस हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न होता परंतु धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय. धावसंख्या तिथेच थांबल्या गेले ती 14. ह्यावेळेस मात्र काय घडते मैदानामध्ये दांडी 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 गोल. विकेटचं पतन होत आहे. विकेटचं पतन. एक मोठी विकेट बॅक टू पॅव्हेलियन. बघा तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता कशी दांडी गोल केली गोलंदाजाने. येस क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र मात्र इथे टाकलं गेलं होतं. इथे मात्र दांडी गोल. विकेटचं पतन. नजर अडी दुर्घटना घडी. धावसंख्या तिथेच थांबले गेले 14 या आकड्यापर्यंत. दुसरं षटक चालू असताना एक चांगला कमबॅक करून देतोय गोलंदाज मुफीज. फलंदाज जातोय मैदानामध्ये आशिष. खास नेरवर्ण खेळण्यासाठी मात्र या मैदानामध्ये रवाना झालाय. एक चांगला खेळाडू आहे आशिष देखील आणि केसीएस संघाला खूप सारा विश्वास असेल या दोन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या मात्र थांबल्या गेली ती फक्त आणि फक्त 14 वरती. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो अलम. या खेळाडूचा नाही माफ करा अतिक मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल. एक छोटा पॅकेज बडा धमाका करण्याचं काम मात्र अतिकने अनेक वेळा केलंय. ज्या ज्या वेळेस मुकद्दर क्रिकेट संघ कुठेतरी धोक्याच्या घंटेमध्ये असतो त्यावेळेस त्या धोक्यातून बाहेर काढण्याचं काम मात्र ह्या खेळाडू करतो. गोलंदाजीच्या मार्गावरती आलेला गोलंदाज अतिक अतिशय चांगला ऑलराऊंडर आहे. बॅटिंग बॉलिंग अप्रतिम त्याच्याकडनं बघायला भेटते या मैदानामध्ये. तो मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल. समोर आव्हान असेल. फलंदाज हर्ष हेच उर्फ डोडो. गोलंदाज सज्ज. गोलंदाजीच्या मार्गावरती अतिक. मॅन फ्रॉम मुस्लिम मोल्ला. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय खास त्यांना आमंत्रित केले गेलेत पंचांच्यासाठी प्रतीक शिंदे आणि ते तनु शिंदे. यावेळेस एक वेगवान चेंडू. पहिला चेंडू मात्र पंच आमच्याकडे फिरतायत वाईट घोषित बोलतायत. एक आव्हान धाव मात्र भेटते. थोडासा खराब चेंडू मात्र बघायला भेटतोय. ते मात्र एक धावेने धावसंख्या पुढे जाते ती 15. यावेळेस एक चांगला फटका मात्र बघायला भेटतोय. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते. धावसंख्या पोहोचते ती 16 वरती. डॉट चेंडू मात्र बघायला भेटतो. एक चांगला चेंडू टाकला गेला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस वेगवान चेंडू मात्र टाकला गेला होता. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक येतो आलम खाली. त्याच्याकडनं चुकी होणार नाही. इथे मात्र विकेटचं पतन. एक मोठी विकेट. मोठा मासा मात्र जाळ्यामध्ये फसलाय. फलंदाजासाठी मात्र कोणता फलंदाज येणार ज्याच्यावरती पूर्ण दारोमदार असेल.
आतापर्यंत धावसंख्येचा डोंगर माटा कुठेतरी थांबवण्याचं काम केलं मुकद्दर संघाने. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या स्कोर बोर्डवर लागली फक्त आणि फक्त. धावसंख्या पोहोचली गेली ती 16 वरती. एक चांगला स्कोर बोर्ड, परंतु काहीशा विकेट देखील गेल्या. तिसरं षटक चालू असताना सरासरी मात्र कुठेतरी थांबवण्याचं काम मात्र गोलंदाज आतिकने मात्र आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती केलंय. यावेळेस एक वेगवान चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय. अप्रतिम गोलंदाजी मात्र आतिकची आपल्याला बघायला भेटतं. पहिले षटक बी अप्रतिम टाकलं होतं या गोलंदाजाने. म्हणून मी नेहमी म्हणत असतो छोटा पॅकेज आणि बडा धमाका मात्र करण्याचं काम मात्र हा गोलंदाज मात्र करतो. आता मात्र अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते. यावेळेस थोडा फुलटॉस चेंडू होता, एक हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेने थोडंसं मिस फिल्डिंग, परंतु एकच धावेवरती समाधान. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 17 वरती. 17 म्हटलं की कुठल्या तरी संघाला खतरा पडतो, परंतु इथे कुणाला खतरा पडणार? एका साईडला असेल KCS आणि दुसऱ्या साईडला असेल मुकद्दर. या दोन संघामध्ये कुठल्या संघाला मात्र आता इथे खतरा पडेल हे मात्र बघावं लागेल. गोलंदाज साध्य यावेळेस अतिशय चांगला फटका, स्क्वेअर लेगच्या दिशेने घेतलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे, बॉल उचलणार, फेकणार, तोपर्यंत इथे 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. बघता बघता दोन्ही फलंदाज आपल्या माहेरी घरी सुखरूप पोहोचले गेलेत. धावसंख्या पोहोचले गेले 19 वरती. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या पोहोचली गेली ती 19. संधीदेवी आढगे मास्तर, योगेश शिंदे बराच उशीर गप्प बसलेत. त्यांना गोलंदाजच्या मार्गावरती गोलंदाज आलम वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक मात्र घेऊन आलाय. यावेळेस पंचांचा इशारा येतो लेग बाईचा. एक धाव येते, एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 20 वरती. 4थं षटक चालू असताना एक चांगली गोलंदाजी मात्र बघायला भेटते. यावेळेस एक चांगला फटका आहे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 21. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आलम. यावेळेस एक चांगला फटका मात्र 20 स्टेप मध्ये घेतलेला फटका. क्षेत्ररक्षकांच्या 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मोठा गॅप आहे. चेंडू थांबणार नाही. येत आहेत प्रमोद इलेव्हन बंडभाऊ चषक मधला अनोख्या स्टाईलने आलेला शिवाजीच्या बॅटमधून चौकार. या 4 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 25 वरती. यावेळेस एक चांगला फटका आहे लॉंग ऑफच्या दिशेने. एक धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही खेळाडूंना, दोन्ही फलंदाजांना. आणि एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचले जाते 26 धावेवरती. आता 26 जानेवारी झाली. स्कोरबोर्ड देखील पोहोचला गेला 26 वरती. एक चांगला फटका मात्र बघायला भेटतोय खाऊ कॉर्नरच्या दिशेने. रिजवान तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धावेवरती समाधान. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 27 वरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. समोर आव्हान असेल शिवाजी शिंदे या फलंदाजाचं. यावेळेस थोडं पुढे मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. थोडासा खराब चेंडू आहे. पंच आमच्याकडे फिरतायत.
हात खोलण्याची संधी भेटली. सांगतायत वाईट घोषित केला. अव्वंतर धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 28. केसीएस संघ म्हणत असेल धावा येऊ दे, कशाही येऊ दे, वाईटच्या असू दे, नोच्या असू दे, चौकारच्या असू दे, षटकारचा असू दे, परंतु स्कोर बोर्ड वरती धावा खूप साऱ्या येऊ दे. यावेळेस सारख्या हाताने खेळून काढलाय. यावेळेस थर्ड स्लिपच्या मध्ये खेळलेला फटका. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू निघून जातोय. म्हणूनच बोलतो पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. चेंडूने घेतले सीमा रेषा पलीकडची बेट येते. हे 4 धावा. धावसंख्या स्कोरबोर्ड पोहोचल्या गेली ती 22 32. गोलंदाजीच्या मार्गावरती मैफूज. धावसंख्या मात्र 4 षटक संपल्यानंतर पोहोचल्या गेले 32 वरती. सरासरी खूप चांगली आहे. 8-8 ची सरासरी. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. मोठा गॅप आहे आणि त्या गॅप मध्ये गॅप शोधून काढलाय. क्षेत्ररक्षक होता परंतु क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक म्हणून थांबला. चेंडू निघून जातोय. येत आहे 4 धावा. चैतन्य शिंदे यांच्याकडनं 200 रुपयाचा रोख प्राइस मात्र हर्षला दिला गेलाय. हर्ष शिंदे यावेळेस थोडा खराब चेंडू मात्र बघायला भेटतोय. पंच आमच्याकडे फिरतायत. प्रतीक शिंदे सांगतायत वाईट चेंडू आहे एक अनोख्या स्टाईलनी, कारण काले है लेकिन वो दिल वाले है हमारे हम पर. यावेळेस केली जाते दांडी 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 गोल होतं. विकेटचं पतन. इथे मात्र हर्षला मात्र बॅक टू पॅव्हलियन जावं लागतंय. त्याच्या आधीच्या 2 चेंडू खराब पडले होते. एक चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू वाईट आला होता परंतु तिसऱ्या चेंडूवरती सरळ दांडी दांडी गोल केली. तुम्ही पाहू शकता जर स्टंप वरती कॅमेरा गेला तर मात्र तुम्हाला समजेल की जो प्रमोद ज्याचं नाव दिले गेले प्रमोद 11 चषक, त्याचा नंबर होता जर्सी क्रमांक 3 पंजे 555. तसा 555 मात्र तुम्हाला स्टंप वरती दिसेल. आमचा खंदेबाज खंदेज पाठीराखा म्हणून त्याला ओळखणारा प्रमोद आज आमच्यात नाहीये, परंतु त्याच्या आठवणी कायम आम्हाला सोबत असतात आणि त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम मात्र आम्ही नेहमीच करत असतो. बंडाभाई संघ. गोलंदाज पुन्हा सज्ज. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता पंच आमच्याकडे पुन्हा एकदा फिरतायत. वाईट घोषित केला. या षटकातला दुसरा वाईट मात्र बघायला भेटतो. थोडंसं खराब गोलंदाजी मात्र बघायला भेटते. 2 चेंडू टाकलेत आणि धावसंख्या मात्र खर्च केले त्या गोलंदाजाने ते 6. या इनिंग मध्ये आतापर्यंत 8 वाईट म्हणजे 8 धावा एक्स्ट्रा दिल्या गेल्यात केसीएस संघाला. केसीएस संघाचे सर्व पाठीराखे खुश असतील कारण धावा गरजेच्या आहेत. त्यांना देखील माहिती आहे हा सामना आपल्यासाठी किती करो की मरो आहे. यावेळेस काय घडतं मैदानामध्ये बघूया. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे फिरताय. तो वाईट घोषित केला. सलग या षटकातला तिसरा वाईट मात्र बघायला भेटतोय. सर मी सांगितलं वाईट पडला म्हणजे मी नक्कीच म्हणतो पहिला वाईट म्हणजे साखरपुड्याचं आमंत्रण, दुसरा वाईट म्हणजे हळदीचं आमंत्रण, तिसरा वाईट म्हणजे लग्नाची पत्रिका की काय, आणि जर यांनी चौथा वाईट टाकला या षटकामध्ये तर फलंदाजाला हनीमून पॅकेजच देतो की काय या षटकामध्ये मात्र बघावं लागेल.
या बेस मात्र चांगला चेंडू मात्र टाकला गेलाय. थोडीशी खराब गोलंदाजी परंतु चांगला कमबॅक देखील करतोय गोलंदाज. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, या षटकातला चौथा वाईट देखील टाकला गेला या गोलंदाजाकडनं. थोडीशी खराब गोलंदाजी मुकद्दर संघ म्हणत असेल जर अशी गोलंदाजी झाली तर मात्र आपण पराभवाच्या दिशेने जाऊ शकतो. परंतु स्कोर बोर्ड मात्र स्कोर बोर्डवरती लागलाय. 5वं षटक चालू असताना 42 या आकड्यापर्यंत. यावेळेस मात्र दांडी गोल. विकेटचं पतन. फलंदाज मात्र मैदानामध्ये जाताना दिसेल. केतन आउट झाल्यानंतर दानिश एक युवा खेळाडू आहे तो मैदानामध्ये रवाना झालाय. एक चांगला संघ मात्र केसीएस संघ मात्र तुम्हाला मैदानामध्ये खेळताना दिसतोय. त्याच्या ऑपोजिट असेल ह्याच मैदानावरती ज्याने अनेक वेळा आपली स्वतःची दादागिरी सिद्ध केलेला मुकद्दर संघ. अजून 2 चेंडू मात्र बाकी आहेत. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग अपच्या दिशेने. इथे मात्र अरबाज कडनं झेल सुटणार नाही. इथे होतं विकेटचं पतन. हॅट्रिक होणार का गोलंदाज. चांगला झेल मात्र अरबाजच्या माध्यमातून तुम्ही पाहिला असेल रिप्ले मध्ये. आतापर्यंत या षटकामध्ये 3 विकेट मात्र आपल्याला बघायला भेटलेत. थोडे वाईट देखील आपल्याला 4 बघायला भेटले, एक चौकार बघायला भेटला आणि 3 विकेट देखील बघायला भेटला. इथे मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु एक मोठा गॅप आहे. म्हणजे ह्या 5 धावा मात्र इथे भेटला जात आहे. स्कोर बोर्ड मात्र थोडासा स्पीड अप धरलाय. ऍक्सिलेटर वरती कुठेतरी पाय ठेवतोय आणि धावसंख्या पोचल्या गेली ती. यस पंचांनी सांगितलंय उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फलंदाजासाठी फ्री हिट. यावेळेस बॅटची एज घेतली. एक धाव मात्र इथे घेतले जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय की काय इथे काय घडतंय. परंतु एक धावी होती समाधान. 5 षटक संपले. धावसंख्या पोचल्या गेले 48. करायच्या 30 चेंडू मध्ये 49 धावा. संधी देऊया क्षेत्ररक्षण लावत तो सर डीजे मास्तर योगेश शिंदेला.
हॅलो, धन्यवाद डीजे, आम्हाला संधी दिली थोडा आराम करण्याची. जाऊया मॅचच्या दिशेने. करायच्या 30 चेंडूमध्ये 49 धावा. गोलंदाजीच्या मार्गावरती आशिष. समोर आव्हान असेल फलंदाज फलंदाजीसाठी आपण पाहत आहात आणि अरबाज मैदानामध्ये दिसतील. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज युवा गोलंदाज आशिष. 30 चेंडूमध्ये 49 धाबा. एक चांगला स्कोअरबोर्ड वरती मात्र पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय तनुष शिंदे असतील, प्रतीक शिंदे असतील. एक अनुभवी पंचांच्या भूमिकेमध्ये स्कोरर मध्ये मात्र तुम्ही पाहताय. आजच्या दिवसापासून खास त्यांना ISPL मध्ये त्यांची निवड झाली होती स्कोररच्या भूमिकेमध्ये. ते ओमकार रांजाने आणि DJ मास्टर ज्यांचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव घेतलं जातं, ते खास त्यांना आम्ही आज आमंत्रित केले गेले. ते योगेजी शिंदे. सहाव्या मॅचच्या दिशेने गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज आशिष आणि समोर आव्हान असेल फलंदाज अरबाज. याचं एक चांगला ऑलराऊंडर आहे मुकद्दर संघाचा. तो मात्र स्ट्राईकला असेल फलंदाजीसाठी. नॉन स्ट्राईकला पाहत आहात. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज आशिष. KCS संघाचा भरोशाचा गोलंदाज. तसेच आता ज्यांचं आगमन झालंय ते प्रमोदजी मोरे यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत असेल प्रमोद 11 भांडेबॉई चषकामध्ये. खरं कर ते वेळात वेळ काढून मात्र प्रमोद मोरे इथे उपस्थित राहतात. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद देतो. परंतु पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करतोय. येतोय हा 1 बाउन्स चौकार. या 4 धाब्यांनी आपलं स्वतःचं खातं आणि संघाचा खाता देखील खोलला गेले. अतिशय चांगला फलंदाज आहे अरबाज. आणि फुलटॉस चेंडूवरती म्हणजे त्याला आमंत्रण दिले की काय, लॉलीपॉप दिलं की काय, असं मात्र दिसलं जात आहे. तर तुम्ही पाहत असाल रिप्ले मध्ये एक चांगला फटका मात्र अरबाजच्या बॅटमधून बघायला भेटतोय. 29 चेंडू मध्ये करायचे आता 45 धावा. पहिला चेंडूच खराब पडला होता. यावेळेस मात्र चांगला फटका मात्र बघायला भेटतो. इथे धावा दोनची संधी परंतु नाही. सुखरूप आहे फलंदाज. एक चांगला क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटला. डॉट चेंडू यावेळेस चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने कार्पेट लेवलचा फटका. चारी दिशे मात्र हा फलंदाज फलंदाजी करू शकतो. जात आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. येतो आहे भांड्याबाई चषका मधला अनोख्या स्टाईलने आलेला अरबाजच्या बॅटतून एक दमदार 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 चौकार. या 4 धावेने स्कोर बोर्ड मात्र पोहोचला जातोय 8 वरती. खराब चेंडू होता आणि खराब चेंडू वरती एक चांगला फटका मात्र आपल्याला बघायला भेटला स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने घेतलेला फटका. यावेळेस मात्र काय झेल घेतले गेले सागर जोशी यांच्याकडनं. अप्रतिम झेल. खरं एक चांगला खेळाडू आहे सागर जोशी आणि त्यांच्याकडनं देखील हीच अपेक्षा असते आपल्याला. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता सागर जोशी यांनी कसा झेल घेतला. अप्रतिम झेल मात्र त्यांच्या माध्यमातून मात्र बघायला भेटला. आज मात्र त्यांच्या स्टेटसला मात्र आज झेल तुम्हाला सर्वांना दिसेल. खूप सारी अभिनंदन असेल त्यांनी आज हा झेल पकडल्याबद्दल त्यांना. अनेक वेळा तुम्ही सागर जोशी यांचं समालोचन तुम्ही ऐकलंय. एक बुलंद आवाज मात्र मध्ये त्यांचं नाव घेतलं जातं.
फलंदाजासाठी मात्र मैदानामध्ये हर्ष तुम्हाला दिसेल. एक चांगला खेळाडू आहे, एक चांगला बॅट्समन आहे. 26 चेंडूमध्ये करायचे 41 धावा. स्कोर बोर्ड लागलाय, स्कोर बोर्ड वरती 8-1 गडी बाद. परंतु कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला, कारण जर धावा कमी आहे तर मुकद्दर संघ एक बलाढ्य संघ या धावा सहज पूर्ण करू शकतो. परंतु इथे गोलंदाजी चांगली करावी लागेल जर मुकद्दर संघाला थांबवायचा असेल तर. यावेळेस मात्र काय घडतं मैदानामध्ये, निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय. धावसंख्या तिथेच थांबले, समीकरण बदलतंय, समीकरण ठरतंय 25 चेंडूमध्ये 41 धावांचं समीकरण. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलत जाईल, मॅच गरम होत जाईल. वातावरण थंड आहे परंतु मॅच गरम होईल या मैदानामध्ये, कारण एखादा 2-3 चेंडू डॉट झाले तर दबाव मात्र मुकद्दर संघावरती येऊ शकतो. परंतु मोठे फटके आले तर पूर्ण दबाव केसीएस संघावर देखील येऊ शकतो. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न होता, थोडासा खराब चेंडू मात्र बघायला भेटतोय. पंच आमच्याकडे फिरतायत, वाईट घोषित केला. एक अव्वंतर धाव आणि अव्वंतर धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते. पहिलं षटक चालू असताना फक्त 9 धावांवरती. यावेळेस स्कोर गोलंदाज सज्ज, एक चांगला डॉट चेंडू मात्र बघायला भेटवा. समीकरण होत आहे 24 चेंडू 40 धावांचं, 10ची सरासरीने धावा करायच्यात मुकद्दर संघाला. मुकद्दर संघ कुठे अडचणीत सापडू शकतो का, कारण मोठे फटके अजून कोणताही फलंदाजाच्या बाटीतून बघायला भेटले नाहीये. अरबाजच्या बाटीतून 2 चौकार मात्र चांगले बघायला भेटले होते, परंतु तसा बॅक टू पॅव्हलियन अरबाज गेला तर मात्र धावा तिथेच थांबल्या गेल्यात, धावसंख्या तिथेच थांबल्या गेले. 9 या आकड्यापर्यंत करायच्या 24 चेंडूमध्ये 40 धावा. स्ट्राईकला असेल फलंदाज. स्ट्राईकला असेल आहात आणि आर्श आणि गोलंदाजच्या मार्गावरती ओमकार हा गोलंदाज. परंतु सरासरी जर पाहिली तर मात्र 10ची सरासरी, 24 चेंडू 40 धावांची सरासरी. चांगला स्कोरबोर्ड मात्र स्कोरवरती उभा केला गेला केसीएस संघाकडनं. यावेळेस काय घडतंय, निर्धाव चेंडू मात्र ओमकार या गोलंदाजाचा पडतोय. प्रत्येक चेंडू डॉट पडला तर मात्र दबाव येऊ शकतो मुकद्दर संघावरती. करायच्या 23 चेंडूमध्ये 40 धावा. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदली होत जाईल. मोठे धावा येणं गरजेचं असेल, कारण शेवटच्या षटकामध्ये जर धावा कमी ठेवायच्या असतील तर मुकद्दर संघाला. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला, पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. थोडस खराब क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटतंय. एक धाव मात्र येतोय, एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचली जाते 10 वरती. 22 चेंडू 39 धावा मात्र करायच्या. पुन्हा एकदा आता मात्र इथे अर्शला काहीतरी करावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील, कारण सामना कुठेतरी रंगतदार दिसतोय. यावेळेस मात्र आडव्या पॅटर्न खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचं षटक चालू आहे, चेंडू थांबणार नाही. येत आहेत प्रमोद 11 भांडे बॉयज चषक 2026 मधला अनोख्या स्टाईलने मारलेला हर्षच्या बॅट्समॅनला दमदार 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 चौकार. या 4 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती 14 वरती. एक चांगला फटका मात्र मिड विकेटच्या दिशेने हर्षच्या पाठीतून बघायला भेटतोय. हर्षला माहिती आहे आपल्याला धावा करायच्या आहेत, कारण समीकरण बदलतंय. 21 चेंडू 35 धावांचं समीकरण होतंय. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदली होणार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू मात्र
पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर एक धाव, नंतर तिसरा चेंडू मात्र चौकार बघा भेटला होता. यावेळेस मात्र काय घडतं मैदानामध्ये, त्याने सांगितलं आर्सला एक बार तुम्हारी तो दुसरी बार हमारी. इथे मात्र विकेटचं पतन, आर्सला देखील बॅक टू पॅव्हलियन जावं लागतंय. इथे मात्र धावसंख्या तिथेच थांबली जाते. समीकरण प्रत्येक चेंडू नंतर वेगळी बघायला भेटेल. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून. एक चांगला झेल मात्र विकेट किपर यांनी घेतला, त्याची कामगिरी मात्र इथे चांगली बघायला भेटते. समीकरण बदलते. 20 चेंडू मध्ये 35 धावा मात्र करायच्या आहेत. परंतु आता मात्र सर्वात भरोशाचा खेळाडू मात्र मुकद्दर संघाने मैदानाच्या दिशेने पाठवलाय, अर्थातच अतिक. या खेळाडूकडे मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे हा फलंदाज. वीस चेंडू 35 धावांचं समीकरण. 20-35, 20 बॉल 35 धावांचं गरज. समोर आव्हान असेल डावखुरा फलंदाज, सर्वात भरोशाचा खेळाडू मुकद्दर संघाचा प्रमुख कणा ज्याला ओळखलं जातं, छोटा पॅकेज बडा धमाका करतो तो फलंदाज अतिक मात्र स्ट्राईकला असेल. यावेळेस मात्र 20 सेट मध्ये घेतलेला फटका, चेंडू थांबणार नाही कारण चेंडू जमिनींना आग लावत निघून जातोय. येत आहेत पुन्हा एकदा 4 धावा 4 धावा 4 धावा 4 4 4 4. या 4 धावेने स्कोर बोर्ड मात्र पोहोचला जातोय. धावसंख्या पोहोचते ती 18 वरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजीच्या मार्गावरती समोर टाकला होता आणि त्याच्यावर चांगला प्रहार देखील केला गेला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला एक फटका मात्र आपल्याला बघायला भेटतो. क्षेत्ररक्षक आहे. 1 धावेवरती समाधान. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 19. 18 चेंडू मध्ये करायच्या 30 धावा. समीकरण प्रत्येक षटकामध्ये 10चं समीकरण असेल. एखादा षटक कुठलं तरी चांगलं पडलं तर सामना केसीएस संघाकडे, आणि एखादा षटक खराब पडलं तर मात्र सामना मुकद्दर संघाकडे. दोन्ही संघ 100% योगदान देण्याचं काम करतायत. सर्व प्रेक्षक मायबाप मात्र या मॅच कडे लक्ष ठेवून आहेत, कारण मॅच रंगतदार झाले. कारण करायच्या 18 चेंडू मध्ये त्या 30 धावा. समीकरण खूप मोठं आहे. आता 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावा आल्या त्या 19. पॉवर प्लेचे दोन्ही षटक मात्र इथे संपलेत. धावसंख्या पोहोचल्या गेले 19 वरती. आता शेवटचे 3 षटक बाकी आहेत आणि म्हणजे 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. चांगली मॅच, रंगतदार सामना. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतदार दिसेल. कधी धडधड वाढेल मुकद्दर संघाची तर कधी धडधड वाढेल केसीएस संघाची, कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. 100% योगदान देण्याचं काम मात्र इथे केलं जातं या मैदानामध्ये. वीर हुतात्माबाई क्रीडा संकुलांमध्ये जिथे वातावरण थंड असतं, परंतु या क्रिकेटच्या मैदानामध्ये वातावरण झालंय गरमागरम गरमागरम. कारण मॅच ऑन झाले, मॅच फायर झाले. कुठेही जाऊ नका, पाहत राहा हा थरार मॅचचा, क्रिकेटचा. कारण एक चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी मात्र ही चालू आहे. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज आशिष. समोर आव्हान असेल फलंदाज डावकुरा आतिक्याचं. नेक्स्ट मॅच असेल विक्रांत आणि 40+. 18 चेंडू 30 धावांची गरज. समीकरण बघा, प्रत्येक चेंडू मध्ये समीकरण मात्र टॉस झाला 40+ आणि विक्रांत संघ त्यात नाणेफेक जिंकला तो विक्रांत संघ आणि पहिल्यांदा फलंदाज स्वीकारले. यावेळेस मात्र आडव्या बॅट मध्ये खेळलेला फटका आणि जवळ टाकलं, लांब 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 षटकार मारला. यावेळेस मात्र आतिकच्या बॅटतून येतोय दमदार षटकार. समीकरण बदलतं या षटकारानंतर. 17 चेंडू मध्ये करायच्यात 24 धावा.
मी मगाशी सांगितलं होतं मुकद्दर संघाचा सर्वात भरोशाचा खेळाडू आहे, प्रमुख कणा आहे अतिक. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या पाठने खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मोठा गॅप होता. चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे, येत 4 धावा. समीकरण बदली होत आहे या 2 चेंडूवरती. आतिकने मात्र पूर्ण समीकरण बदली करून घेतलं. 10 चेंडू मध्ये 20 धावा, 16 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा हवाई सफर आहे. क्षेत्ररक्षक शिवाजी शिंदे तिथे आहे. इथे मात्र विकेटचा पत्ता आणि एक मोठा मासा जाळ्यामध्ये फसलाय. जे मैदानामध्ये वादळ घुमत होतं त्या वादळाला मात्र कुठंतरी शांतता केलेले दिसतंय. समीकरण बदली होते. 15 चेंडू मध्ये करायच्यात 20 धावा. संधी दिवी अडीजे मास्टर योगेश शिंदे यांना. जाऊया मॅचच्या दिशेने. 15 चेंडू मध्ये 20 धावा मात्र करायच्या. आतिकची जागा भरून काढण्यासाठी आला आलम. 15 चेंडू 20 धावांचं समीकरण आहे. गोलंदाजीच्या मार्गावरती केसीएस संघाचा भरोशाचा खेळाडू आशिष. यावेळेस मात्र डॉट चेंडू होतोय. समीकरण बदली होतं की काय? पहिल्या 2 चेंडूवरती सामना मुकद्दर संघाकडे जातो असं वाटत होता, परंतु नंतरच्या 2 चेंडूवरती आशिषने चांगला कमबॅक मात्र इथे करून दिलाय. समीकरण बदलतंय. 14 चेंडू मध्ये करायच्या 20 धावा. इथे मात्र एक चांगली विकेट घेतली गेली होती. त्याच्यानंतर एक चांगला कमबॅक देखील आपल्याला बघायला भेटतो. यालाच म्हणतात, म्हणून मी म्हणत असतो क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवरती चांगला फटका, परंतु मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाते. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 31 वरती. समीकरण बदलतंय. 13 चेंडू मध्ये करायच्यात 18 धावा. काय घडणार मॅच मध्ये? यावेळेस इथे संधी होती झेल पकडण्याची. यष्टी रक्षकाकडनं थोडीशी चुकी झाली. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडनं देखील चुकी झाली. जिथे 1 धाव नव्हती ते 2 धावा मात्र इथे दिल्या गेल्या. या धावा कुठेतरी केसीएस संघाला महाग पडू शकतात. आता राहिले आहेत 12 चेंडू मध्ये करायचे आता 16 धावा. इथे झेल पकडला असता तर समीकरण वेगळं असतं, परंतु आता उरल्यात त्या 12 चेंडू मध्ये 16 धावा. या 12 चेंडू मध्ये 16 धावा होणार का? परंतु त्या होतील तर कोणता फलंदाज करेल? कारण एक संधी दिली गेली आलमला. हा झेल झाला असता तर आलमला देखील आल्या पावली आपला घरचा रस्ता गाठावा लागला असता. आता समीकरण आहे 12 चेंडू 16 धावांचं समीकरण. चांगली मॅच. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाणार इकडे असं मला वाटतंय, कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. 100% योगदान देत आहेत आपल्या दोन्ही संघांना, कारण कोणताही संघ मागे घेत नाही. गोलंदाजीच्या मार्गावरती युवा गोलंदाज असेल विनोद, समोर आव्हान असेल फलंदाज आहात याच. 12 चेंडू 16 धावांची गरज. जर पहिले 2 चेंडू डॉट आले तर कुठेतरी दबावामध्ये सापडू शकतो मुकद्दर संघ, परंतु पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमण चढवलं मुकद्दर संघाने तर या सामन्यावरती ताकद निर्माण करून ठेवेल मुकद्दर संघ. म्हणजे काय घडणार काय नाही ते नक्कीच चेंडू पडल्यानंतर कळेल. प्रेक्षक मायबाप मात्र या सामन्याकडे आस लावून बसलाय. सामना कोणता संघ विजयाच्या दिशेने जाईल? एका साईडला असेल केसीएस संघ, दुसऱ्या साईडला असेल
मुकद्दर संघ. काय घडणार या मैदानामध्ये इकडं दोन्ही संघाच्या पाठीराख्यांचं लक्ष असेल. यावेळेस सर्व पाटणी घेतलेला फटका, चेंडू थांबणार नाही. बहुबलीचा कटप्पा, गोलंदाज विनोद याचा चुकला टप्पा, तर मात्र आहातच्या पाठीतून येतो 6 धावाचा फटका. 6 धावाचा फटका. या 6 धावेने स्कोर बोर्ड मात्र पोचला गेलाय. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. 2 धावा मात्र इथे घेतल्या गेल्यात. समीकरण बदली झाले. करायच्या 10 चेंडू मध्ये 8 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार मारून कुठेतरी विजयाच्या दिशेने नेऊन ठेवतोय आहात आपल्या मुकद्दर संघाला. थोडा खराब चेंडू, खराब 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 गोलंदाजी, खराब गोलंदाजी. पंच आमच्याकडे फिरतायत, वाईट घोषित केला. एक अवांतर धाव. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे, परंतु चांगला झेल मात्र इथे बघायला भेटतो. एक चांगला जज केला आणि अप्रतिम झेल मात्र बघायला भेटला दानिशच्या माध्यमातून. इथे मात्र विकेटचं पतन. संधी देऊया डीजे मास्तरांना. समीकरण आहे 9 चेंडू 7 धावांचं. इथे मात्र डॉट चेंडू होणार का? स्ट्राईकला असेल सोहेल हा फलंदाज. सोहेलला मात्र डॉट टाकला तर मात्र मैदान मॅच मध्ये वेगळा ट्विस्ट येऊ शकतो, परंतु इथे खराब चेंडू होता आणि खराब चेंडूवरती प्रहार जातोय क्षेत्ररक्षकाच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने. येणारा हा 1 बाउन्स चौकार. धाव संख्या मात्र पोचल्या गेले 46 वरती. गरज आहे फक्त आणि फक्त 3 धाब्यांची. 8 चेंडू 3 धाबांची गरज. यावेळेस निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय. समोर टाकलेला चेंडू बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय. समीकरण होतंय 7 चेंडू मध्ये 3 धावांचं समीकरण बदलतंय, परंतु मॅच इथे कुठेतरी मुकद्दर संघ आपल्याकडे घेताना दिसतोय. यावेळेस सागर जोशी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मात्र घेतली जाते. आता करायचं षटक संपलं, 4 षटकांचा खेळ संपला. करायचा आहे 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. सहा चेंडू 2 धावांची गरज.
यावेळेस पहिला चेंडू मात्र आणि धाव मात्र इथे बघायला भेटतोय. 5 चेंडू 2 धावांची गरज. अजून 2 डॉट चेंडू गेले तर मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो का, परंतु फक्त करायच्या 2 धावा. 5 चेंडू 2 धावांची गरज. पुन्हा एकदा सज्ज फलंदाज फटका मिस टायमिंग आहे. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु चांगला प्रयत्न केला गेला होता विनोद याच्याकडनं, परंतु एक धावेवरती समाधान. सामना बरोबरीच सुटलाय. आता करायच्या 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धावा. ह्या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील होताना नाही पाहिली आपण. गोलंदाज होते प्रसाद सावंत. अप्रतिम गोलंदाजी मात्र त्यावेळेस केली होती. सामना होता गोल्डन स्टार विरुद्ध संत रोहिदास. यावेळेस मात्र डॉट चेंडू मात्र बघायला भेटतोय. तोच सामना पुन्हा एकदा बघायला भेटेल का, कारण या मैदानामध्ये अनेक विक्रम आपण पाहिलेत. 6 चेंडूमध्ये 1 धाव